नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येण्याची कारणे समजावून सांगणार आहे. तर मुंड्यामध्ये घोळ येण्याची कारणे म्हणजे तुम्ही मुंडा घेर जो आहे तो परफेक्ट घेत नाही आणि आकारसुद्धा एकदम परफेक्ट असे देत नाही, त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येतात. तर त्यानुसार आपण कसे बदल करायचे आहेत कटिंगमध्ये हे मी तुम्हाला सांगते. सर्वसाधारणपणे इथे मी 36 साईज तुम्हाला इथे सांगते. तुम्ही प्रत्येक साईजमध्ये हा फॉर्म्युला वापरा. इथे मी मुंड्याची उंची घेते 5.25 इंच. पहा, शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मुंडा घेणार आहे मी 5.25. इथे ही लाईन ओढून घेते. इथे आपल्या ही ब्लाउजची उंची. इथे पहा 10 इंच, 8 ते 10 इंचापर्यंत तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस आपल्याला इथे छातीचा सरळ सरळ चौथा भाग घ्यायचा आहे. आज आपण इथे 36 साईज समजावून सांगत आहोत, तर त्याचा चौथा भाग होतो 9 इंच. तर इथून बरोबर 9 इंचावरती एक पॉईंट द्यायचा. हे मी आत्ता 8 ते 10 इंचाच्या गळ्यासाठी सांगते आणि परत 11 ते 12 इंचाचा गळा असेल तेव्हा काय बदल करायचे हे सुद्धा समजावून सांगेन, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होतील. इथे हे 1.5 इंच मार्जिन आपलं. इथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन असं तुम्ही हे तर मोजून घ्यायचं आहे कमरेमध्ये. मला इथे फक्त मुंड्यामधले जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सांगायचे आहेत. मुंड्याला आकार देताना तुम्ही काय करता, डायरेक्ट इथून असं 1.5 इंच घेता आणि पहा एक अंदाजे तुम्ही असे आकार देता. या पद्धतीने कधीही आकार द्यायचे नाहीत. पहा इथे या पद्धतीने आकार दिल्यामुळे डीप गळा असतो, त्यामुळे शोल्डर इकडून पसरतं आणि इथे फुगा येतो पसरल्यामुळे. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचे नाहीत. इथे कशा पद्धतीने आकार द्यायचे, या कोपऱ्यातून घ्यायचं आहे 1.25 इंच, फक्त 1.25 इंच. आता 36 साईज आहे म्हणून इथे मी घेणार आहे 1.25 इंच, 0.75 म्हणजे 1.25 इंच. आणि सर्व साईजमध्ये इथे 1/2 इंच डाऊन करायचं आहे. सर्व साईज, लहान साईज असो किंवा मोठी साईज असो, पहा 1/2 इंच डाऊन करायचं. आणि इथे जी मुंड्याची उंची घेतलेली आहे त्याचा असा सेंटर करून इथे सरळ 1.25 इंच येऊन पहा असे आकार द्यायचे आहेत. पहा इथे मी या पद्धतीने आकार दिलेले आहेत. इथे थोडा आकार थोडा व्यवस्थित करून घेऊ या पद्धतीने. पहा, तर तुम्ही पहिला आकार दिला तो डायरेक्ट इथून असा दिला 1.5 इंचावरती. तर पहा हे जो काही कपडा इथं शिल्लक राहतोय त्याचा घोळ येणार आहे आणि इथून हे तुम्ही डाऊन न केल्यामुळे इथे जो काही कपडा राहतोय त्याचा सुद्धा घोळ येणार आहे. तर त्यासाठी मुंड्यामध्ये परफेक्ट आकार देणं खूप गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला समजलं असेल मुंड्यामध्ये आकार कसे द्यायचे. अजून एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही मुंडा घेर ब्लाऊजचा मोजत नाही. एक तर मुंडा तुमचा लूज असेल तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येणार आहे आणि दुसरं कारण म्हणजे मुंडा टाईट असला तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे आणि शोल्डर उतरणार आहे. इथे खेचले गेल्यामुळे ब्लाऊज शोल्डर मुंड्यामध्ये ब्लाऊज जो आहे तो टाईट झाल्यामुळे इकडे खेचला जाणार आहे आणि हे शोल्डर सुद्धा इकडे खेचलं जाणार आहे. म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते नक्की उतरणार आहे. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला ब्लाऊजवरती किंवा अंगावरती मुंडा घेर तुम्ही मोजा. शक्यतो अंगावरून जर ब्लाऊज कटिंग करता येत नसेल तर जो ब्लाऊज आपल्याकडे मापाला आहे त्यावरचा मुंडा घेर मोजा. मी ब्लाऊजचं कटिंग करताना किंवा बाहीचं कटिंग मी दाखवत असते त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मुंडा मोजून दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही मुंडा मोजा आणि मुंडा घेर कधीही चेक करायला विसरायचं नाही. कंपल्सरी सर्व ब्लाऊजच्या कटिंगमध्ये तुम्हाला मुंडा घेर, कोणताही ब्लाऊज असो, तुम्ही मुंडा घेर मोजायचाच आहे.
तर मोजायचा कसा, इथून पहा अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून बाकीचा जो मुंडा आहे तो आपल्याला मोजायचा आहे. तर मला इथे 7.5 इंच मुंडा घेर हवा आहे. तर इथे किती भरतोय हे आधी पाहून घेऊ आपण. 36 साईजमध्ये मला मुंडा घेर हवा आहे 7.5 इंच. तर पहा इथं किती भरतोय, 8 इंच भरत आहे. पहा इथं तुम्ही पाहू शकता 8 इंच भरलेलं आहे. 8 इंच मुंडा घेर आलाय. इथे पहा 7.25 इंच आला असता तरी आपण हे आहे असा मुंडा ठेवला असता. 8 इंच मुंडा खूप जास्त होतोय. 1 इंच टोटल आपलं वाढतंय. इकडे अर्धा इंच आणि पुढे अर्धा इंच असं 1 इंच मुंडा वाढतोय, म्हणजे लूज होतोय. तर आपल्याला मुंडा लूज नकोय, आपल्याला परफेक्ट मुंडा हवाय. 1.5 इंच लूज असलं तर का चालतं, कारण शिलाईमध्ये नवीन शिकणारे असतात तर त्यांचं थोडं इकडं तिकडं होतं, त्यामुळे 1.5 इंच मुंडा मॅनेज होऊन जातो. परंतु आता आपल्याला हा अर्धा इंच मुंडा एक्स्ट्रा झालाय, टोटल 1 इंच मुंडा होतोय, म्हणून आपल्याला इथे मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून घ्यायची. तर इथं मी अशी मुंड्याची उंची जी आहे ती कमी केली. पहा या पद्धतीने इथे फिटिंग. आता हे आपल्याला नको आहे, जो आपण पहिला आकार दिला तो आपल्याला नको आहे. पहा या पद्धतीने. तर मुंड्याची उंची अशी कमी करायची. परत जसे आपण आकार दिले होते त्या पद्धतीने पहा 1.25 इंच इथून घ्यायचं आहे, 1.25 इंच इथे अर्धा इंच डाऊन करून इथे मुंड्याचा सेंटर करायचं. इथे आपण मुंडा घेतलाय पहा, इथून असा सेंटर करायचं आहे. जवळपास मी अर्धा इंच मुंडा कमी करून 5.25 इंच इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे. पहा तुमचा मुंडा घेर किती आहे त्यावरती डिपेंड आहे. तुमचा मुंडा घेर 16 इंच सुद्धा असू शकतो 36 साईजमध्ये. तर जे माप आलेलं होतं 5.25 इंचावरती आपण जेव्हा मुंड्याची उंची घेतली आणि मुंडा घेर आपला 8 आला, मग तुमचा मुंडा 7.25 असेल किंवा 8 असेल तर तुम्ही ती मुंड्याची उंची ठेवू शकता. परंतु इथे मला 7.5 इंच हवा आहे, म्हणून मी इथं मुंड्याची उंची कमी करून घेतली आणि जसे पहिले आकार दिले होते त्या पद्धतीने आकार देऊन घेतले. पहा आणि या पद्धतीने आता इथे पहा बरोबर 7.5 इंच आपला मुंडा घेर आलेला आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल. पहा 7.5 इंच परफेक्ट आपला मुंडा इथं भरलेला आहे. या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची कमी जास्त करून मुंडा परफेक्ट ठेवायचा आहे. हे झालं 10 इंचाच्या 8 ते 10 इंचाच्या गळ्यामध्ये आकार असे दिले की मग तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. 12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस आकार कसे द्यायचे पहा. तेव्हा आपल्याला जे 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे तिथे आपण 5 इंच शोल्डर घेऊन इथे सुद्धा असं 5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा. इथे या पद्धतीने 5.5 इंच आता इथं मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे मात्र आता 11 आणि 12 इंचाचा गळा कटिंग करता त्यावेळेस छाती पाठीमागचा जो भाग असतो त्यातून छातीच्या भागातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचंय. एवढे मोठे गळे कटिंग करायच्या वेळेस म्हणजे 9 इंच आपण छातीचा चौथा भाग घेतो, त्यातून अर्धा इंच मायनस केलं की 8.5 इंच येणार आहे. आणि त्याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि फ्रंट पार्ट छातीचा चौथा भाग 9 इंच या पद्धतीनेच कटिंग करायचा असतो. इथे मात्र आता अर्धा इंच असं बाहेर जाऊन इथे क्रॉस बॅक आपल्याला द्यायचा आहे. इथे अर्धा इंचाचा क्रॉस बॅक द्यायचा आणि इथून फक्त 1.25 इंच घेतलेला आहे, 0.75 घेतलेलं आहे. इथे 1.25 इंच, इथे अर्धा इंच आणि हे आकार जे आहेत ते असे द्यायचे. पहा आता इथे आपण मुंडा घेर मोजून घेऊ. इथे अर्धा इंच सोडून पहा बरोबर 7.5 इंच आपला मुंडा घेर भरलेला आहे 12 इंचाच्या गळ्यामध्ये. या पद्धतीने आपल्याला बदल करायचे असतात. आपण पाठीमागचा भाग किती घेतलेला आहे
8.5 इंच, अर्धा इंच मायनस करायचं आणि पुढचा भाग कटिंग करताना छातीचा चौथा भाग 9 इंचच टाकायचा आहे आणि पाठीमागचा कटिंग करताना छातीचा चौथा भाग त्यातून अर्धा इंच मायनस करून 8.5 इंचावरती टाकायचा आहे. एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. परंतु 12 इंचाच्या गळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने आकार द्यायचे म्हणजे मुंड्यामध्ये घोळ येत नाहीत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.